मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केलेली आहे की आपल्याकडून कुणी याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे याची ताबडतोब दखल घ्या आणि आमची जे काही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल ओबीसीचे तो तुम्ही ताबडतोब घ्या. नाहीतर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन संपणार नाही आणि या ठिकाणी आंदोलन उलट वाढत जाणार आहे आणि त्यावेळी सगळ्या ह्या सरकारला जे काय कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फक्त सरकारची असेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काय व्हायचं होईल पण जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा असा निर्णय जो आहे तो ह्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. उद्याचा रणसंग्राम जवळ आहे. आमच्या नादाला कोणी लागू नये. आम्ही आतापर्यंत शांत होतो. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाहीये. मराठा समाजाला 50%च्या वरचं तुम्ही 10% आरक्षण दिलं आणि पाठिंबा दिलेला आहे, जाहीरपणे दिलेला आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही ते 10% बी देताय. तिकडे सगळे सोरे बी देणार, तिकडे कुणबेचे दाखले बी देणार, तिकडे ईडब्ल्यूएस बी देणार. आपण ह्या ठिकाणी ओबीसीच्या मुलांनी काय करायचं? त्यांची लेकरं आहेत की नाही? त्यांचं भविष्य आहे की नाही? हे भविष्य हे उद्ध्वस्त तुम्ही करणार का? आम्ही मुळीच हे आमचं भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. लढाई जी आहे शेवटपर्यंत आम्ही लढू, प्राणांतिक लढाई आम्ही करू, पण आमच्या आरक्षणाला जो आहे आम्ही क्षणभर सुद्धा धक्का जो आम्ही लागू देणार नाही. ओबीसीच्या हक्काचं आरक्षण जे आहे संरक्षण करण्यासाठी उद्या मतपेटीची लढावी लागले ती सुद्धा आम्ही लढाई लढू, पण कुठल्याही परिस्थितीत यावेळी मात्र आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे आम्ही धक्का लागू देणार नाही. तुम्ही आम्हाला शब्द तुम्ही पाळावा, नाही पाळला तर विधानसभेमध्ये कोण किसको गिराता आहे हे विधानसभेमध्ये मालूम पडेल. आम्ही 60% आहोत, ते फक्त 10-12%च आहे. मराठा समाज 10-12% आहे, आम्ही 60% आहोत. जर दलित समाज आणि मुस्लिम आमच्यासोबत आम्ही 80% होतो. संख्येचं गणित आमच्या बाजूला आहे आणि त्यामुळं ओबीसीची पंगा घेणं हे कुणालाच परवडणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, भाजपला सुद्धा विनंती आहे की तुम्ही म्हणता डीएनए तुमचा ओबीसीचा आहे. अरे ओबीसी खतरे में आहे. तुमचा डीएनए कसा शांत बसतो? डीएनए खवळत का नाही मग? म्हणून तुम्ही ताबडतोब या ठिकाणी ठोस निर्णय करा आणि आम्हाला कळवा. मगच आम्ही बैठकीला लेखी पत्र आल्याशिवाय आम्ही कुणीही बैठकीला आपल्या येणार नाही म्हणजे नाही. आपण बैठक बोलू, आम्हाला तुम्ही आश्वासित करा कसं आमच्या आरक्षण धक्का लागणार नाही. हे जोपर्यंत स्पष्ट होत नाहीये तोपर्यंत हे उपोषण जे आहे हे उपोषण आमचं चालू राहणार आहे. इतर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा उपोषणाचा वणवा जो आहे हा भडकल्याशिवाय राहणार नाही. सर, मुख्यमंत्रीकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला? काही आता बोलताना मुख्यमंत्री महोदयांना मी जे काय सांगितलं ते म्हणाले की आम्ही सगळे विचार करून तुम्हाला कळवतो. आता ते विचार करतील आणि ते काय चर्चा करतील ते बघूया. सोमवारपर्यंत काय ते त्यांचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत त्यांना काय ते सूचना देणार आहेत. त्यामुळे सोमवारची आम्ही वाट पाहतोय. ते काय सूचना देत आहेत, काय पत्र घेऊन येत आहेत याची आम्ही वाट बघू.